मित्रांनो, मार्केट फक्त वरवर बुलिश वाटतंय, पण ते खरंच बुलिश आहे की नाहीये, हे आपल्याला पाहण्यासाठी आज निफ्टीचा चार्ट जो आहे तो न पाहता आज थोडंसं आपल्याला इथं इंडिया विक्सचा जो चार्ट आहे तो पाहायला पाहिजे. कारण की निफ्टीवरती काही दुसरंच वेगळं दिसतंय आपल्याला आणि इंडिया विक्सच्या चार्टवरती जे ते वेगळंच दिसतंय. युजली मार्केट ज्या वेळेला वरती जातं त्यावेळेला इंडिया विक्स जे आहे ते खाली येत असतं. हे एका ट्रेडरच्या साईडने आपण विचार केला तर मार्केट असं असतं, पण इन्स्टिट्यूशनचं तसं नसतं. इन्स्टिट्यूशन्स हे व्हॉलॅटिलिटीसाठी जे आहे ते वापरत असतात आणि ज्या वेळेला इंडिया विक्स कूल डाऊन होतं त्यावेळेला मार्केटमधलं पॅनिकनेस जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होतं आणि एक्झॅक्टली अशाच वेळेला मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशनचा व्हॉल्यूम जो आहे तो यायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे निफ्टीचे चार्ट वरती जाण्या अगोदर किंवा निफ्टीची आजच्या दिवसाची सर्वात इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला मी सांगण्या अगोदर पहिल्यांदा एकदा थोडंसं आपण इथं इंडिया विक्सचं जे आहे ते अनालिसिस करूयात आणि इंडिया विक्स बद्दल जे आहे ते बोलूयात की इंडिया विक्सला काय आपल्याला इथं पाहायला मिळते. तर सर्वप्रथम तर जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, तर इंडिया विक्सची व्हॉलॅटिलिटी कशी असते ती एकदा पाहून घ्या. पहा, इंडिया विक्स ज्या वेळेला सपोर्टला येते त्यावेळेला अचानक एक स्पाइक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्झॅक्टली आज जे आहे ते आपला व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जो आहे तो अशाच एका स्टेजला येऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे जर का इथं त्यांनी सपोर्ट क्रिएट केला तो एक अचानक स्पाइक आपल्याला याच्यावरती पाहायला मिळेल. याचाच अर्थ एक चांगली व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळेल. याच्यावरतीच मी माझ्या ट्रेंड अनालिसिसनुसार म्हणजे मी ज्या सिस्टमने इंडिया विक्सकडे पाहतो, आता ते प्रत्येक ट्रेडरच्या दृष्टिकोनातून वेगळी असू शकते. माझ्या दृष्टिकोनातून मी याच्यावरती नेहमी जे आहे ते एमएससीडी सुद्धा प्लॉट करत असतो आणि तुम्ही जर का इथं पाहिलं तर एमएससीडी वरती सुद्धा कम्पेअर्ड टू याचा जो प्रिव्हियस व्हॉल्यूम आहे या अशा पद्धतीचा जास्त व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की इंडिया विक्स आपल्याला जे दाखवतोय ते निफ्टी दाखवत नाहीये आणि इंडिया विक्सला पाहूनच मी माझं पुढचं अनालिसिस किंवा उद्याची दिवसाची माझी मार्केटची काय दिशा असणार आहे याच्याबद्दलचं डायरेक्शन ठरवलेलं आहे आणि त्याच्यानुसार उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन आणि खूप इम्पॉर्टंट लेवल ज्या ब्रेकआउटसाठी उद्या आपण यूज करणार आहोत त्या आपण इथं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे ते डिस्कस करणार आहोत. इन्स्टिट्यूशनल स्टाईलमध्ये मी तुमच्यासोबत माझा डेटा डिकोड करत असतो. आज सुद्धा मार्केट ओपनिंगच्या अगोदरच एक लेवल तुमच्यासोबत शेअर केली ती परफेक्ट ब्रेकआउट आला आणि खूप चांगली रॅली वरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळाली. मार्केट ओपनिंगच्या अगोदरच प्री मार्केटच्या अनालिसिसनुसार मी तुम्हाला सांगितलेलं मार्केट आज बुलिश राहणार आहे आणि ती लेवल ऍक्टिव्हेट झाल्यानंतर खूप बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये इंडिया विक्सचा जो बेस आहे किंवा याचं जे अनालिसिस आहे त्याला धरून आपण पुढच्या उद्याच्या दिवसाचा माझा व्ह्यू आणि माझ्या महत्वाच्या लेवल, सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्या उद्याच्या दिवसाचे नो ट्रेड झोन असणार आहेत किंवा रिव्हर्सल झोन असणार आहेत ते याच्या अनुषंगाने आपण प्लॅन करणार आहोत आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इन्स्टिट्यूशनल स्टाईलमध्ये उद्या कसं ट्रेड करता येईल याच्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. उद्याच्या अनालिसिस सोबत आपण इथं सुरुवात करणार आहोत आपल्या या व्हिडिओची. परंतु मित्रांनो, उद्याचं मार्केट काय असणार आहे हे जर आपल्याला पहिल्यांदा समजायचं असेल तर आज मार्केटमध्ये काय व्हॉल्यूम ट्रेड झालाय, कशा पद्धतीचा तो ट्रेड झालाय, इन्स्टिट्यूशन्सने आज काय केलंय हे आपल्याला एकदा तपासावे लागेल. कारण की इतिहासामध्ये जे झालंय मार्केट त्यालाच रिपीट जे आहे ते करत असतं, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणत असतो. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा एकदा काल काय झालंय, आज काय झालंय आपल्या लेवल्सनुसार ते एकदा पाहून घेऊयात. प्री मार्केटचं जे मी तुमच्यासोबत व्हॉल्यूम अनालिसिस शेअर केलं तर त्याच्यावरती इथं शॉर्ट टर्म मध्ये खूप चांगले मूव्स आपल्याला पाहायला मिळालेले होते, जे मी तुमच्यासोबत आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती सुद्धा अपडेट केलेले होते. आता इथं सर्वात महत्वाची लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती 23,542 ची. हे माझं प्रिडिक्शन सुद्धा तुम्हाला सांगितलेलं मार्केट ओपनिंगच्या अगोदरच की मार्केटमध्ये आज बुलिश व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वप्रथमतः कालच्या व्हिडिओचं आपलं थंबनेल होतं की मार्केट आज आपल्याला बेरिश पाहायला मिळू शकतं, परंतु ती लेवलच आज ऍक्टिव्हेट झालेली नाही. पुढे जाऊन त्याबद्दल देखील डिस्कस करणार आहोत आणि मार्केट ओपनिंगच्या अगोदरच प्री मार्केटच्या व्हॉल्यूम अनालिसिस अनुसार 23,542 ची लेवल मी शेअर केली की आज एक चांगला मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड अपेक्षित आहे आणि त्याच्यानुसार खूप चांगला बुलिश ट्रेंड आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. याचाच अर्थ आपण व्हॉल्यूम बरोबर डिकोड केलेला होता मार्केट ओपनिंगच्या अगोदर. आता कालच्या व्हिडिओमध्ये जे काही डिस्कस केले त्याच्याबद्दल जे आहे ते डिस्कशन करूयात. सकाळी पहिल्यांदा आपल्या रेजिस्टन्सला जो आहे तो ब्रेकआउट आला. काल आपण डिस्कस केली ती 23,390 ची लेवल, याला ब्रेकआउट आला तर मार्केटमध्ये एक पॅनिकनेस पाहायला मिळेल, परंतु पूर्ण दिवसभर त्या लेवलला मार्केट आलेलं नाहीये. प्लॅन बी च्या अनुषंगाने ज्या लेवल्स आपण डिस्कस केल्या त्याच काम केलेलं पाहायला मिळतात आहे. एक चांगला रेजिस्टन्स पाहायला मिळाला, शार्प फॉल जे आपण काल ट्रेंड लाईन डिस्कस केली त्याला ब्रेकआउट आला, मार्केटने रिटेस्ट केलं आणि मार्केट वरच्या साईडला गेलं. आता ज्या वेळेला ही सर्व ऍक्टिव्हिटी होत होती ती कुठं झालेली आहे, आपल्या लेवलच्या आसपास झालेली आहे. 23,440 ची लेवल तुम्हाला कालच सांगितलेली होती मी की याच्यावरती मार्केट जे आहे ते उद्या बुलिश राहू शकतं. एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली. याला सपोर्ट प्री मार्केटच्या व्हॉल्यूमनी सुद्धा केले की आज तो बाईंगचा व्हॉल्यूम आहे
लेवल 4 तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते. एक्झॅक्टली इथं गेलं मार्केट, निफ्टीने एक रेझिस्टन्स क्रिएट केला आणि त्याच्यानंतर एक चांगला फॉल आपल्याला इथं जे आहे ते निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. आता बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीवरती सुद्धा चांगला आपल्याला एक मूव्ह पाहायला मिळाला. सुरुवातीला मार्केट जे ते खाली ओपन झालं, रेझिस्टन्स सपोर्ट 1च्या आसपास ती आली. बँक निफ्टी कम्पेअर्ड टू निफ्टी थोडीशी आज व्हॉलटाईल राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी सुद्धा अपसाईडला गेलेली पाहायला मिळते. आता हे झालं बँक निफ्टी बद्दल. आता थोडंसं डिस्कशन करूयात उद्याच्या मार्केटच्या माझ्या प्रिडिक्शन बद्दल की ते कसं राहणार आहे. तर त्याच्यासाठी एकदा टेक्निकल अनालिसिस काय सांगतंय ते आपण पाहूयात. विक्स वरती तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मला काय वाटतंय ते. आता थोडंसं टेक्निकली पाहूयात मार्केटमध्ये आपल्याला काय सिच्युएशन पाहायला मिळते. सर्वात प्रथम तर एकदा आपण निफ्टीला पाहूयात. तर निफ्टीमध्ये काय मित्रांनो, इथं एक चांगली मोठी कॅन्डल आपल्याला आलेली पाहायला मिळते. इथंच मी तुम्हाला सांगितलेलं मार्केट थोडंसं रिजेक्शनला जाणार आहे. एवढं मोठं रिजेक्शन अपेक्षित नव्हतं, 50% अपेक्षित होतं. आज जो ह्या मोठ्या कॅन्डलचा डे हाय आहे त्याला निश्चितपणे ब्रेकआउट दिलाय. एक ग्रीन कॅन्डल निश्चितपणे बनलेली पाहायला मिळते. परंतु कुठेतरी याला ब्रेकआउट केल्यानंतर रिजेक्शन आलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या रिजेक्शनवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. ब्लाइंडली मार्केट उद्या बुलिश राहील असा विचार करून चालणार नाहीये, कारण की अशाच ठिकाणी सायकोलॉजिकल ट्रॅप्स जे आहेत ते बनलेले असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस वरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीच्या ट्रॅप्समध्ये आपल्याला अडकण्यापासून वाचलं पाहिजे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा पहा एक चांगली एनगल्फिंग आलेली आपल्याला आज पाहायला मिळते, परंतु प्राइस जी आहे ती सस्टेन करू शकली नाही. इथं सुद्धा एक चांगली वीक आपल्याला एक ब्रेकआउट देऊन खालच्या साईडला आलेली जे ते पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ टेक्निकल एवढा जास्त स्ट्रॉंग नाहीये जितका आपण विचार करतोय. तर याच्यानंतर थोडंसं आता जाऊयात निफ्टीच्या चार्टवरती आणि माझ्या मॅजिकल लेवल जे आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करूयात. तर उद्या माझ्या प्रिडिक्शन अनुसार जसं तुम्हाला इंडिया विक्स बद्दल मी बोललो, तर त्याच्यावरती माझं सर्वात महत्वाचं लक्ष राहणार आहे. उद्या मार्केट ओपन झाल्या पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये इंडिया विक्सचे काय जे आहे ते रिएक्शन राहणार आहे त्याच्यावरती माझं सर्वात महत्वाचं लक्ष राहील आणि त्याच्यानंतर मग मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टकडे येईल माझा पुढचा व्ह्यू जो आहे तो ठरवण्यासाठी. आता निफ्टी बद्दल इथं बोलण्या अगोदर मित्रांनो मला असं वाटतं की उद्या 23,730 ची जी लेवल आहे त्याला वरच्या साईडला ब्रेकआउट जो आहे तो येऊ शकतो. तुमचा उद्याच्या दिवसाचा काय व्ह्यू असणार आहे ते माझ्यासोबत नक्की कळवा आणि आपण आता थोडंसं व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आणि डिस्कशन करूयात उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवलचं. तर आज मी इथं बोल्डमध्ये तुमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे नो ट्रेड झोन तुम्हाला कळण्यासाठी, हा तुम्ही मिस करू नये म्हणून. या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला तरी आरामात नंतर ह्या लेवल्स तुम्ही चार्टवरती अपलोड करू शकता. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबत दोन्ही साईडचे इम्पॉर्टंट रिव्हर्सलचे लेवल आहेत, त्यामुळे चार्टवरती असणं गरजेचं आहे. समजा हा रेझिस्टन्स डिस्कस केलेला असेल, याच्यावरती निफ्टी बँक निफ्टी बुलिश राहू शकते, तर किमान अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला ह्या रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं पण इथं कन्सिडर करू शकतो. सर्वात महत्वाचं मित्रांनो, सर्वात महत्वाचं ह्या राऊंड अप लेवल्स नाहीयेत, त्यामुळे लक्षात राहत नाहीत. बाकीचे युट्यूबर्स सारखे मी 100-200 पॉईंटचे झोन ड्रॉ करून तुम्हाला दाखवत नाही. एका सिंगल नंबरमध्ये एक सिंगल लाईन टाकलेली असते, त्याला कसा रिस्पेक्ट मिळतो ते तुम्ही माझे जुने व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि जर जुने व्ह्युअर्स असाल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून नवीन व्ह्युअर्सला सुद्धा माहिती होईल. त्याच्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती जे ते तुम्ही नक्की ड्रॉ करून ठेवा. आता बोलूयात थोडंसं निफ्टीच्या लेवल बद्दल. तत्पूर्वी एकदा नो ट्रेड झोन समजून घेऊयात. 23,670 आणि 23,730 उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन असणार आहे. प्राइस जोपर्यंत या झोनमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला ट्रेडिंग करायचं नाहीये, कारण की हा ऑप्शन सेलरचा झोन आहे. एकतर ह्याच्यामध्ये मार्केट साइडवेज राहतं किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होतं, ज्याच्यामुळे आपले स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हा आपल्यासाठी जो आहे नो ट्रेड झोन असणार आहे. आता जो काही माझा व्ह्यू आहे त्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, परंतु काही कारणास्तव आपल्या प्रिडिक्शन प्रमाणे मार्केट नाही चाललं, ते अपोजिट डायरेक्शनला गेलं तर बॅकअप म्हणून अपोजिट साईडचे लेवल सुद्धा आपल्याकडे असाव्यात, म्हणून आपण त्या देखील जे ते इथं डिस्कस करत असतो. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, विक्सने जर पटकन सपोर्ट घेतला आणि स्पाइक दिला आणि त्याच्या पॅरलल तुम्हाला माहिती की लगेच अपोजिट डायरेक्शनमध्ये आपलं मार्केट जातं. जर तसं काही झालं तर 23,670च्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कारण की याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते आणि अशा पद्धतीची एक बॉटम साईडने मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे, ती देखील तुम्हाला तुमच्या चार्टवरती ड्रॉ करायची आहे. ह्या ट्रेंड लाईनसाठी मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज केलेली आहे. 23,602, 23,531, 23,447 आणि 23,366 या इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता लेवल्स म्हणजे काय असतात, खालच्या साईडला असतील तर ते सपोर्ट म्हणून काम करतात आणि वरच्या साईडला असतील तर रेझिस्टन्स म्हणून काम करतात.
23,730च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,803, 23,895, 23,975 आणि 24,067 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत. मित्रांनो, तुमच्या दिवसाचा काय व्ह्यू असणार आहे आणि काय लेवल तुम्ही एक्सपेक्ट करताय आणि तुमचा इंडिया विक्सला पाहून काय आता व्ह्यू तयार झालाय, तुम्हाला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही इंडिया विक्सला कशा पद्धतीने वापरता. आता बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीवरती सुद्धा एक स्ट्रेट रॅली पाहायला मिळते. इथे नो ट्रेड झोन पाहायला मिळतोय 54,130 ते 54,247 याच्यामध्ये बिंग ऑप्शन बाय ट्रेड करायचा नाहीये. 54,247च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 54,396, 54,573, 54,787 आणि 55,007 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 54,130च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,974, 53,785, 53,633 आणि 54,438 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझं उद्याच्या दिवसाचं प्रेडिक्शन ते काय आहे, कसं आहे हे तुमच्यासोबत डिस्कस केले माझ्या उद्याच्या दिवसाच्या मॅजिकल लेवल्स सोबत. तुम्हाला माझं अनालिसिस कसं वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अशाच पद्धतीचा व्हॉल्यूम मी तुमच्यासोबत डिकोड करत असतो. अजून इन्स्टिट्यूशनल स्टाईल ट्रेडिंग तुमच्यासोबत मी जे आहे ते शेअर करणार आहे. माझे काय व्ह्यूज असतात आणि काय पद्धतीचे स्ट्रॅटेजीज मी यूज करतो ते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, तिथे मला टेलिग्रामवरती सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.